नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरातील मच्छी मार्केट परिसरात शनिवारी सायंकाळी एकाच कुटुंबातील आई आणि तिच्या 2 चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली. 25 वर्षीय संगीता राजू गाडीवडर, त्यांची 4 वर्षीय मुलगी प्रगती राजू गाडीवडर आणि 1.5 वर्षीय मुलगा प्रतीक राजू गाडीवडर अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने जयसिंगपूर शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत मुलांचे काका दत्ता हे शनिवारी सायंकाळी सुमारे 5च्या सुमारास कामावरून घरी परतले. त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी बराच वेळ आवाज देऊनही घरातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच घरातील मुलेही बाहेर दिसत नसल्याने संशय बळावला. त्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडला असता आत आईसह दोन्ही मुले मृतावस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. घटनेचे वृत्त परिसरात पसरताच प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच मृतांच्या घरासमोर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान तिघांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा प्रकार आत्महत्येचा आहे की अन्य कोणता कारणामुळे मृत्यू झाला याबाबत पोलीस तपास करीत आहेत. कौटुंबिक वाद किंवा अन्य कारणांचा या घटनेशी संबंध आहे का याचीही चौकशी सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.